बद्रीनाथ भगवान की जय। हर हर महादेव। मित्रांनो, आपण समोर पाहताय ते उत्तराखंड राज्यातील चारो धाम मधलं पहिलं धाम, सत्ययुगातलं पहिलं धाम बद्रीनाथ म्हणून या चारो धाम मधलं पहिल्या धामाच्या आपण दर्शन घेत आहोत। अतिशय पवित्र हिमालयाच्या पर्वतावर आपण पाहताय की हिमालयाच्या रांगा, बर्फाच्या चादर पसरलेले उंच उंच डोंगर आणि समोर वाहते ती अलकनंदा नदी आणि सरस्वती नदीचा हा संगम या ठिकाणी आलेला आहे। मित्रांनो, अशा पद्धतीने अतिशय पवित्र असलेलं हे स्थान आपल्या सर्वांना माहीत असेल की भगवान शिव आणि पार्वतीचं खरं हे स्थान आहे। आणि हे स्थान विष्णूंना आवडलं म्हणून विष्णूने ते बालरूप घेऊन पार्वती मातेने त्यांना उचलून घेतलं हे शिवशंकरांना माहीत होतं। परंतु विष्णू भगवानांना बालरूपात आत नेल्यानंतर आणि शिवपार्वती बाहेर आल्यानंतर हे दरवाजे आपोआप बंद झाले आणि शिवशंकरांनी हे स्थान भगवान विष्णूंना तपस्या करण्यासाठी, ध्यानधारणा करण्यासाठी पृथ्वीवरचं हे वैकुंठ अशा पद्धतीने संबोधलं जातं मित्रांनो। आणि अतिशय ह्याच्या कथा आहेत मित्रांनो की हे जवळजवळ मंदिर 6 महिने बंद असतं, बर्फामध्ये ढकलेलं असतं, बर्फामध्ये झाकलेलं असतं आणि 6 महिने हे मनुष्यांच्या दर्शनासाठी आणि 6 महिने देवांच्या दर्शनासाठी हे मंदिर असतं आणि नारद मुनी इथले मुख्य पुजारी असतात असंही या ठिकाणी ही कथा आहे मित्रांनो। हे मंदिर ज्या वेळेला बंद होतं, कपाट ज्या वेळेला बंद होतात, आपल्या दिवाळीमध्ये पाडव्याला हे कपाट बंद होतात आणि अक्षय तृतीयाला हे कपाट खोलतात, मंदिर खुलतं। या 6 महिन्याच्या काळात हे कपाट बंद करत असताना या ठिकाणी आत दिवा लावला जातो। ह्या दिवा 6 महिने कपाट पुढच्या वेळेला खोलल्यानंतर सुद्धा हा दिवा तसाच्या तसा हा प्रज्वलित असतो मित्रांनो। ही भगवंताची अफाट एक माया आहे। आणि अशा पद्धतीनं बघताय की ही दर्शनाची लाईन आपल्याला दिसते आहे, जवळजवळ 10 किलोमीटर अंतरापर्यंत ही लाईन गेलेली आहे। 16-16 तास, 14-14 तास लोक दर्शनाला घेत आहेत मित्रांनो। या नदीच्या काठावरच हे सगळं बर्फाने जरी झाकलेलं असलं तर भगवंताची करणी बघा। या ठिकाणी गरम पाण्याचं कुंड आहे आणि या कुंडात लोक आंघोळ करतात। मी तुम्हाला दाखवतो, हे अतिशय कडक पाणी आहे। सगळीकडे जरी बर्फ झाला तर 12 महिने या ठिकाणी हे गरम पाण्याचं कुंड असते मित्रांनो। या ठिकाणी आपल्याला समोर दिसते ती नारद शिला आहे बघा। या ठिकाणी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो की नारद शिला, या ठिकाणी नारद भगवानांची पूजा केली जाते आणि ही नारद शिला आहे। अशा पद्धतीनं अतिशय पवित्र असलेलं उत्तराखंड राज्यातलं हे चारो धाममधलं प्रथम धाम आहे मित्रांनो, सत्ययुगातलं धाम आहे। आणि म्हणून जीवनात एकदा तरी या धामाचं आपण दर्शन घ्यावं, भगवान विष्णूंचं दर्शन घ्यावं। या ठिकाणी प्रत्यक्ष भगवान विष्णू आणि लक्ष्मी माता साक्षात या ठिकाणी आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी या मंदिरात आहेत। अशा पद्धतीनं हे अतिशय पवित्र असलेलं मंदिर बद्रीनाथ महाराज की जय। हर हर महादेव।